सांगा सांगा. सोंगाड्या, हा. एकटावी सदाशिव, हं. आंधळा माता डोळा, पांडू हवालदार, वाह. तुमचं आमचं जमलं, वाह. गोठलांच्या उद्गुल्या, हा. रामराम गंगाराम हा. आणि आली अंगावर. आली अंगावर. 9 पिक्चर जगातला एकमेव मनुष्य एकमेव माणूस आहे. अतिशयोक्ती नाही. आणि नाही तर माझं बोलणं तुम्ही खोटं. आणि त्यांची नोंद झाली गिनीज बुकला. हा असं हो हो बिलकुल एकच माणूस आहे महाराष्ट्रात, फक्त- एकच माणूस आहे हा. त्याची गिनीज बुकला हो, नोंद झाली. फक्त दादा कोंडकेच्या लेव्हलला यायचा प्रयत्न केला मनोज कुमारने. हा. पण 5 सिनेमा हे सुपरहिट झाले. तुम्हाला सावा ढेपाळा. तुम्हाला एक गोष्ट सांगतो. दादांचा पांडव हवालदार पिक्चर तयार झाला. हा कुठला पांडव हवालदार? तेव्हाच राज कपूरचा बॉबी तयार झाला. हा कुठला? हम्म. बॉबी. कुठलं हा राज कपूरचा. हा. पण त्याने तो बॉबी पिक्चर लावायला उशीर केला. हा दादांचा पिक्चर लागला ना की सगळे पिक्चर पडायचे, हम्म. बिलकुल कमी चालायचे. खरं आहे. त्यामुळे राज कपूरने बॉबी पिक्चर लावायला उशीर केला हो, केवळ हो, दादांच्यासाठी. हो, बरोबर आहे. आणि दादांना सोंगाड्या जो पहिला लावला ना हा तो बाळासाहेब ठाकरे यांनी हा त्या थिएटरचा पहिला पिक्चर खाली उतरला. हम्म. त्यांना थिएटर देत हे नव्हते बरोबर आहे. पुढे मुंबईला. खरं आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी त्या थिएटरचं भारत माता थिएटर हा 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 आहे तोच पिक्चर खाली उतरवला आणि म्हणजे उद्या सकाळी दादा पिक्चर इथं लागला. लागला पाहिजे. आणि म्हणून सोंगाडे पडचा. त्या सोंगाड्याला निव्वळ 1 आठवडा त्यांना मिळाली होती परमिशन. हो. 1 आठवडा. किती पिक्चर चालतो. दुसरा आठवडा सुरू व्हायच्या आधी थिएटरचा मालक स्वतः भेटायला गेला. कंटिन्यू करायचं आहे. आणि त्या माणसाने जे इतिहास निर्माण केला त्याला अद्याप तोड नाही. फक्त ना सांगितलं ना मनोज कुमारने त्यांच्या लेव्हलला यायचा प्रयत्न केला. शब्द काय वापरतोय? प्रयत्न केला. आले नाही. मनोज कुमारचे 5 चित्रपट हिट झाले. दादांच्या जवळ कोणी देऊ शकलं नाही. नाही नाही मी म्हणतो ना माझं बरं ज्याला कोणाला वाटतंय की मी चुकीचं नाही, बोललो नाही, त्यांनी बरोबर. माझं बोलणं फोडावं. नाही नाही बरोबर आहे. आपलं ओपन चॅलेंज आहे. नाही, बरोबर आहे. काय चुकीचं नाहीस काही काही बरोबर. 9 चित्रपट हिट केले. जगातला एकमेव माणूस आहे. आणि काय तुला एक सांगतो दादा, म्हणजे एक व्यक्ती अशी की त्यांना कुठलं व्यसन नव्हतं. दादांना दारू नाही, हम्म. बरोबर ना, हा. सिगारेट नाही, हम्म. हा ना. व्यसन कुठलंच नाही. आणि व्यसन करणं माणूस जवळ आला तो लांब जायचा. हे जे गाणं आहे रंग करू नको भंग सॉंग साधूचं घेतलंय कसं तुझं खरं वाटत नाही. तुला वाटत नाही. या गाण्याला इतकी एनर्जी दादा कोंडकेंची आहे आजपर्यंत कोणी एवढी दाखवली नाही. जितेंद्रने आणि- सुद्धा नाही. आणि तुम्हाला सांगतो म्हणून ते पिक्चर लागल्यानंतर रजनीश हा त्यांनी दादांना बोलवलं भेटायला खास. हा 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 त्याची नक्कल वाटली त्यांना. रजनी नक्कल वाटली ना त्याच्या ह्याला ब्लू डायमंड त्याचा आहे ना त्याचा आश्रम. रजनीची त्यांना बोलवलं भेटायला खास. मला माझी भेट द्या म्हणून. व्ही शांताराम म्हणाले होते, शांताराम बापू दादा कोंडकेचं विचारलं होतं दादा कोंडके सिनेमा काय हे काय गटरातले सिनेमाच म्हणे. दादांचा पिक्चर मध्ये एक गाणं होतं ना दादा पिक्चर मध्ये तिकडे बसलाय संतू माळी. हा काय ते खास शांताराम बापूच्या चिकट मध्ये होतं ते गाणं. त्यांची खरी टिंगल केव्हा केली होती? दादा माणसापर्यंत कोंडकेला बोलले मेंढर होते. बरी. हा माणसापर्यंत मेंढर बरी व्ही शांत बरोबर ना. अशी एक एक गाणी आहेत ना. नंतर हे